हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर नवीन वर्षामध्ये अनेक नवनवीन गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय आणि त्यातलाच एक नवा कार्यक्रम म्हणजे आर्टिस्ट बिहाइंड आर्टिस्ट. आता कलाकारांचे फोटोशूट हे नेहमी चर्चेचा विषय असतात किंवा एखाद्या सिनेमाचं पोस्टर भावलं तर त्या सिनेमाबद्दलची बरीच चर्चासुद्धा रंगते. आता या सगळ्या गोष्टी नेमक्या कशा घडतात, कलाकारांचे हे फोटोशूट कसे होतात आणि कशा प्रकारे सगळं सेटअप केला जातो ह्याची उत्सुकता खरं तर प्रत्येकाला असते, तितकीच ती मलासुद्धा आहे. याच्या सगळ्याची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज मी ते पकडलं आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांना खूप स्वागत. राजश्री मराठी. तेजस, कसं आहेस? मस्त. जसं मी म्हणाले की खूप उत्सुकता असते की एखाद्या सेलिब्रिटीचा फोटो इतका व्हायरल होतो, म्हणजे लोकांना वेड लागतं अक्षरशः त्या फोटोचं, किंवा पोस्टर क्लिक झालं की त्या सिनेमाबद्दलची खूप उत्सुकता वाटते की हे नेमकं काय असेल. आणि या सगळ्याच्या मागे चेहरा असतो तो म्हणजे फोटोग्राफरचा, कारण कस लागतो की काय वेगळं द्यायचं. आणि आत्ता घर बंदूक बिर्याणीच्या निमित्ताने जेव्हा मी इथे आले, मी बघत होते तुझं आणि आकाशचं फोटोशूट जे काय चालू होतं. सो टास्क असतो हा, दरवेळी काहीतरी वेगळं विचार करून यायचं फील्डवर आणि ते डिलिव्हर करायचं. किती विचार करावा लागतो या सगळ्यामागे, किंवा किती कस लागतो आपल्या कामाचा? नाही, दोन गोष्टी आहेत. टू बी व्हेरी ऑनेस्ट की हे टीमवर्क आहे. एक डेफिनेटली फोटोग्राफर ते म्हणजे सगळं इनिशियलाइज करतो गोष्टी, पण त्याच्यात मोलाचा वाटा असतो जो तुमचा, म्हणजे एस्पेशली पोस्टरबद्दल सांगतो. पोस्टर जो डिझाईन करतो त्याचा खूप मोलाचा वाटा असतो, कारण ऑलमोस्ट त्याचं विजन असतं. बऱ्याच वेळेला काय केलं, म्हणजे ॲज अ फोटोग्राफर मी सांगतो, सजेस्ट करतो, किंवा बाकीचे फोटोग्राफर्स पण सांगतात की आपण असं करू शकतो, कारण त्यांना पण एक काहीतरी व्ह्यू असतो, त्यांचा व्ह्यू पण असू शकतो. त्याच पण. आणि तू म्हणशील की कलाकारांचे फोटो जे व्हायरल होतात त्याच्यात अगेन जेन्युनली 80 to 90% क्रेडिट त्यांचं असतं, कारण ते छान असतात म्हणून आपण त्यांना छान दाखवू शकतो. म्हणजे जे काय छान इन टर्म्स ऑफ की काय फिजिक असेल त्यांचं चांगलं, त्यांनी स्वतः मेंटेन करायचं, जे काय पण डेफिनेटली म्हणजे आमचं 10% आर्ट आहे फॉर शुअर, पण त्याचं 90% क्रेडिट त्यांना जातं. आणि अर्थात हां, त्या कलाकाराला बोलतं कसं करायचं, किंवा बऱ्याच आता काय डिजिटल सगळ्या वर्ल्डमुळे की कलाकारांनी म्हणजे ऑलमोस्ट महिन्याला ते एक 10-15 शूट करत असतात किंवा जास्तच प्रॉब्ली. तर त्यांना त्यांचं न झालेलं एखादं म्हणजे त्या पद्धतीचं एक फोटोशूट, तसं काहीतरी आयडियाज लढवणं, ह्याच्यात आम्ही डेफिनेटली म्हणजे आमचे एफर्ट्स टाकतो. तर या दॅट्स अबाउट इट. पण ऑलमोस्ट ह्या सगळ्यात श्रेय त्यांचं जास्त असतं. फोटोग्राफर्स म्हणजे असतं, पण डेफिनेटली झुकतो त्यांच्याकडे. यार, इतक्या वर्षाचा आता अनुभव आहे आणि दरवर्षी आपण म्हणूया किंवा दर काही महिन्यांनी टेक्नॉलॉजी बदलत जाते. कॅमेरामधला बदल असू देत किंवा आजकाल फोटोशॉप, VFX, टेक्निकल बरेच बदल झालेत. आणि ना काळानुसार किंवा त्या वेळेनुसार ते एक्सेप्ट करणं सुद्धा हा एक बदल म्हणतो किंवा तो एक टास्क असतो की आपल्याला ग्रो करायचं आहे त्या हिशोबाने. सो एक कुठेतरी आपण शिकून आलेलो असतो किंवा अनुभवातनं आपण शिकत असतो आणि ते कॅरी करून पुढे जायचं, नव्याने शिकायचं. या मागे काय सगळी गंमत असते? नाही, डेफिनेटली, कारण ज्या झपाट्याने ते बदलतं आहे सगळं. आणि तुम्हाला असं वाटतं आज तुम्ही एखादी गोष्ट शिकलात आणि ती तुम्ही जोपर्यंत एक्झिक्यूट करताय तोपर्यंत नवीन गोष्ट आलेली असते. इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण ऑनेस्टली ह्या टाईम या एलिमेंटबरोबर तुम्ही कॉम्पीट करू शकत नाही. त्याच्यामुळे मी असं ट्राय करतो की ओके, आज एक गोष्ट आली, मी ती शिकलो, नंतर ती नेक्स्ट जेव्हा कुठली गोष्ट नंतर ती शिकलो, तर मी असं थोडं स्लॉट बाय स्लॉट वर्क करतो त्याच्यावर. पण डेफिनेटली हे खूप भारी आहे. आणि काय होतं ह्याच्यातनं, त्याची ब्रायटर साईड अशी आहे की तुम्ही स्वतःला इंट्रोस्पेक्ट करून तुम्ही स्वतः काहीतरी तुमच्यातलंच एखादी गोष्ट जी तुम्हाला माहीत नव्हती ती एक्सप्लोर करू शकता. सो ती एक मजा आहे, जेन्युनली ती एक मजा आहे की इव्हन कलाकारांना पण ते आवडतं करायला. इव्हन तुम्ही स्वतःला म्हणजे ॲज अ फोटोग्राफर, ॲज अन आर्टिस्ट तुम्हाला काहीतरी एक्सप्लोर करता आलं की तुम्हाला त्याचं वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं, कारण कुठली आर्ट फॉर्म हे तुम्हाला त्याचा एंड हा सॅटिस्फॅक्शन पाहिजे, राईट. सो आत्ताचे सगळे जे डिजिटल प्लॅटफॉर्म त्याच्यामुळे येणारं जे तांत्रिकदृष्ट्या जे आपण म्हणतो डेव्हलपमेंट आहे आणि त्याचा स्पीड आहे, हा आम्ही डेफिनेटली एन्जॉय करतो आहे. आणि तसं अपडेट करायला पाहिजे रादर. म्हणजे आत्ता म्हणजे जसं ग्रामोफोनच्या डेज कितीही सुपर्ब होतं त्यावेळेला, पण आत्ता त्याचं काहीच व्हॅल्यू नाही आहे टेक्निकली. तर पण मग त्याच्यामुळे तुम्ही मग तू विंटेज म्हणून तर ठेवू शकतेस, त्याची तेवढीच व्हॅल्यू आहे. पण आत्ताच्या काळात जे चालतं आहे ते तुम्हाला करायला पाहिजे. अर्थात ह्याच्यात एस्थेटिक्स, म्हणजे माझं असं डेफिनेटली म्हणणं नाही की आत्ता म्हणजे मला एखादी गोष्ट पुरवायची म्हणून मी माझे प्रिन्सिपल्स आणि माझे काही जे म्हणजे मतं आहेत ती क्रॉस करून मी जात नाही. आणि मग त्याच्यापुढे सपोज ती डेव्हलपमेंट त्याच्या खूप पुढे असेल तरी आय एम ओके विथ इट. मी आहे तिकडे, आय एम हॅपी. पण तेजस,
लोकेशन वाईज जर शूट म्हणजे फोटोशूटच्या लोकेशन वाईज म्हणायचं झालं तर कधीतरी एखादा छान स्टुडिओ मिळतो, काहीतरी असं मोकळं मैदान मिळतं झाडं असणारं, कधी कधी व्हॅनिटीमध्ये सुद्धा फोटोशूट करावं लागतं आणि म्हणजे कमी जागा असते, खूपदा खूप आपल्या मनासारखी जागा आपल्याला मिळत असते. अशा वेळी फोटोग्राफरची काय कसरत होती? डेफिनेटली तुमचं बेसिक स्ट्रॉंग असतील तर तुम्ही कुठल्याही लाईट कंडिशनला बऱ्यापैकी गोष्टी म्हणजे कंट्रोल करू शकता. आणि त्याची काय होतं बेसिकली समोर तुम्ही जे फोटोशूट करताय ते ज्याच्यासाठी करताय त्याची त्यातनं काय डिमांड आहे किंवा त्याला त्यातनं काय एक्सपेक्ट आहे हे बघितलं तर ह्या गोष्टी सोप्या होतात. तर इथे एवढं मस्त लोकेशन आहे, तर इथे मी प्लॅनिंग की खूप सारे असं ओव्हर फ्लॅश लाईट्स न करता याच्याशी मिळतं जुळतं असं वाटेल अशा काहीतरी लाईटिंग मी ट्राय करतोय. बट येट लिल ड्रामा आत्ता असं करतोय. आता ह्याच लोकेशनवर अनेक प्रकारे शूट करता येऊ शकतं, पण डेफिनेटली की म्हणजे अगेन तू म्हणलीस तसं की कुठल्याही कंडिशनला शूट करण्याच्या पाळी येते तेव्हा तुमचे बेसिक स्ट्रॉंग पाहिजेत. ते असेल तर मग आणि काय होतं प्रत्येक गोष्टीची मजा असते. आणि काय होतं तुमचं मोनोनस एक जो अप्रोच असतो ना की इथेच करायचं आहे, तो ब्रेक झाला ना तर तुम्ही अजून इम्प्रूव्ह करायला तुम्हाला मजा येते. सो आय थिंक कूल थिंग. पण हे बरोबर आहे. आणि ना लोकेशन जसं मॅटर करतं तसं आता तो कलाकार किती मोकळा होतोय फोटोग्राफर समोर हे पण खूप महत्त्वाचं असतं. आता एखादा खूप फ्री माणूस असेल किंवा की चल आवडतं म्हणून करणाराही असतो आणि एखादा असा जरासा रिझर्व माणूस पण असतो, मग त्याला ओपन अप करणं हा एक टास्क असेल. डेफिनेटली म्हणजे काय कायला म्हणजे ते एक लिमिट असतं त्यांचं की काय कायला तू म्हणतेस की काही कलाकार बिंदास असतात ते आणि त्यांना एक्सप्लोर करून घ्यायचं असतं. असं नाही की जे एक्सप्लोर करत नाहीत ना त्यांना एक्सप्लोर करायचं नसतं असं नसतं, पण त्यांच्या डोक्यात एक बसलेलं असतं की आपण असंच चांगलं दिसू शकतो. वेरॅज ते अदरवाईज सुद्धा खूप छान दिसतात. म्हणजे आय कॅन टेल यू फ्यू कलाकार जे विदाऊट मेकअप खूप आउटस्टँडिंग दिसतात दॅन मेकअप, पण त्यांना हे कन्व्हिन्स करणं इज अ टास्क. डेफिनेटली इज अ टास्क. तर ते तुमच्या आता पर्सनल रिलेशनवर किंवा तुमचं काय कसं तुमचं रॅपो आहे त्याच्यावर डिपेंड करतं. पण डेफिनेटली की तू म्हणतेस हा बरोबर की हा टास्क आहे, पण काही काही कलाकार मी असं बघितलं की त्यांना थोडंसं पुश केलं की ते त्यांच्या कोशातनं जरा बाहेर येतात आणि मग त्यांना पटतं की हो रे आपण खूप करू शकत होतो आणि दे आर हॅपी अबाउट इट. पण मग ती फेज एक टास्क फेज आहे ऑनेस्टली. मग त्याचं असं ते कसं त्याचं असं एक रूल किंवा असं हे नाही आहे, पण ते त्या सिच्युएशनप्रमाणे हँडल करायला लागतं. फोटोशूट करत असताना कोणतंही फोटोग्राफरला एक इरिटेट करणारी गोष्ट कोणती की ते ऐकलं किंवा बघितलं की फार इरिटेट होतं? टू बी ओके आय थिंक यू नो द आन्सर. टू बी व्हेरी ऑनेस्ट मी शूट करत असताना मला काय होतं बऱ्याच वेळेला म्हणजे आय मीन नथिंग अगेन्स्ट एनीवन, बट आजकाल रील्स आणि याचा खूप ट्रेंड आहे राईट. सो मी स्वतः खूप कमी रील्स करतो किंवा मी ऑलमोस्ट करत नाही. पण काय होतं शूट करताना माझ्या मागे बरेच सारे लोक हे त्यांच्या मोबाईलवर रील करत असतात. तर ते आणि काय होतं बऱ्याच वेळा माझ्या कॅमेऱ्याच्या त्या स्क्रीनमध्ये मला ते रिफ्लेक्शन दिसतं कधी करतायत आणि त्याचा मला अतिशय राग येतो. कारण काय होतं की ओके फॉर एक्झाम्पल हेअर आर्टिस्ट आहे, मेकअप आर्टिस्ट एक्झाम्पल सांगतो मी, तर तुमचं काम काय की तिकडे तो जो फोटो येतोय किंवा तो आर्टिस्ट आहे तिकडे काय त्याचं केस नीट आहेत का नाही आहेत का वॉट एव्हर जे काही, तर ते न करता तुम्ही रील्स करता आणि देन यू आर टेलिंग फोटोग्राफर की हां तू फोटोशॉपला काढू शकतोस. कशासाठी? सो मला काय होतं की ते रीलिंग आणि तुमचं सगळं ना ते तुमचं तिकडलं काम डिस्टर्ब करतं आणि आर्टिस्टला पण ते डिस्टर्ब करतं इनडायरेक्टली. पण ओके बरोबर तू म्हणलीस तसं की ह्या गोष्टी मला अतिशय इरिटेट करतात. आणि जी घाई असते ना प्रत्येक गोष्ट झाली की लगेच सोशल मीडियावर टाकायची, ते एवढी म्हणजे घाई अडत नाही आहे एवढी घाई कशासाठी? तर ते ही घाई मला कारण काय होतं शूटवरनं घरी निघाल्यावर गाडीत बसेपर्यंत मला फोन येतो ते फोटो केव्हा मिळतील म्हणजे. आणि काय होतं की ह्याला प्रोसिजर आहे सगळ्याला. म्हणजे आता असं आपण एक तुला एक्झाम्पल सांगतो की आता एखादा गायक असतो तर एवढे वर्ष गातोय त्याची एक तपश्चर्या असते का त्या गाण्याची की त्याचा एक फॉर्मॅट असतो त्याचं की त्या फॉर्मॅटला हीच कम्फर्टेबल किंवा तेव्हाच ती कला बाहेर येते असं जे काय. तर काय होतं की तू एखाद्याला सांगशील तू एखादं सपोज तू एखादं गाणं गुणगुणतेस ओके आणि तुला ते छान वाटतंय, पण म्हणून मी सपोज 10 वर्ष गातोय तर तू मला कॉम्पीट करू म्हणजे कॉम्पीटपेक्षा तू मला सारखाच भासवतेस की बरं काय हे काय मी पण गाते आणि तू ते जनरलाइज करतेस. सो ते मला कुठेतरी खटकतं. म्हणजे माझ्या बाबतीत नाही, माझ्या बाबतीत फार कमी होतं, पण मी बघितलेत बरेच सारे आर्टिस्ट माझे कलिग फोटोग्राफर्स म्हणजे आम्ही डिस्कस करतो सांगतात की अरे हो यार जेव्हा मोबाईलमध्ये लोक फोटो काढतात लोक आम्हाला खूप जनरली घेतात. म्हणजे त्यांच्या हातात मोबाईलचा कॅमेरा आला ह्याचा अर्थ आमच्या हातातल्या कॅमेऱ्याची व्हॅल्यू कमी असं नाही आहे, पण ते करतात लोक. त्यामुळे दॅट हर्ट्स. पण अदरवाईज म्हणजे काय म्हणतो त्याला आपण म्हणजे त्याला आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन, पण हे मला जेन्युइनली इरिटेट होतं की हा जो स्पीड आहे ना एखादी गोष्ट सोशल मीडियावर टाकणं किंवा एखादं ती कला जनरलाइज करणं,
म्हणजे आता तू एवढे वर्ष तू लोकांच्या मुलाखती घेतेस ह्या फील्डमध्ये आहेस, उद्या मी माईक पकडून काहीतरी 4-5 प्रश्न विचारले कोणाला तरी, तर मी असं म्हणू शकतो का की मी एकदम मस्त इंटरव्ह्यू, असं नाही होत राईट. मी इंटरव्ह्यू घेतला ठीक आहे, पण आय एम नॉट अन इंटरव्ह्यूअर राईट. सो ते जे आहे ना सगळं ते मला जरा खटकतं टू बी व्हेरी ऑनेस्ट. त्याच्यात इतके ट्रेंड्स बदलतात, दररोज म्हणूया आपण काही ना काहीतरी नवीन मार्केटमध्ये येत असतं, पण एखादा असा ट्रेंड किंवा गोष्ट जी तेजस नेरुरकरनं पटकन ॲक्सेप्ट केली ती कोणती? चेंज हीच मी म्हणजे ॲक्सेप्ट केलेली गोष्ट, कारण त्यात तो जो चेंज आहे ना तो कधीच चेंज होत नाही, तो कॉन्स्टंट आहे आणि तो ॲक्सेप्ट केला पाहिजे. कारण एखाद्या चेंजनुसार किती आपण चेंज व्हायला की लिमिट आहे. त्याच्यामुळे मी तो जो चेंज आहे ना, ओके आता एखादी गोष्ट चेंज झाली रॅपिडली तर मी तेवढं चेंज होत नाही. मी माझा पेस घेऊन ओके. सो एखादी गोष्ट 1, 5, 10 अशी होत गेली तर मी त्या स्पीडने जात नाही, मी थांबतो. मी 1 नंतर डायरेक्ट 10ला ट्राय करतो. आय एम ओके विथ इट. पण मला त्या मधल्या फेजेस घाईघाईने करायचे नसतात. सो ती चेंज म्हणजे हे जे एलिमेंट आहे ते मी ॲक्सेप्ट केलं की ओके हे गोष्टी चेंज होत राहतात. आणि काय होतं त्याच्यामुळे तुम्ही बाकीचं सगळं जे एक सायकोलॉजिकल बर्डन घेता ना त्याच्यामुळे तुमचं आर्ट थोडंसं म्हणजे हलतं काय कायला. सो ते बरोबर नाही. तो तर चेंज हे एक एलिमेंट आहे. तू म्हणतेस आवडतं फोटोशूट खरं तर मी विचारणार होते, पण मी नाही विचारणार. जरा ट्विस्ट करून प्रश्न विचारते मी तुला. इतके फोटोशूट झाले म्हणजे नंबर मे बी तुझ्या लक्षात असेल योग कलाकारांची, पण बेस्ट एक्सपिरियन्स देऊन जाणारं एखादं फोटोशूट तेजससाठी ते कोणतं होतं? नाही खरंच सांगू हे खरंच नाही, हे खरंच कम्पॅरिझन नाही करत, कारण प्रत्येकाचं म्हणजे वेगळं असतं. वेगळा अनुभव म्हणजे नाही, मी तुला क्विकेस्ट शूट सांगू शकतो की क्विकेस्ट शूट म्हणजे मी माझ्या कॅलेंडरसाठी आपल्या स्वातंत्र्यवीरांना मानवंदनासाठी कॅलेंडर केलं होतं. त्याच्यात आम्ही सिद्धार्थ जाधवचं एक शूट केलं होतं. तर आणि त्याला तो खूप बिझी होता. त्याला म्हणजे तो 1 तासाकरता आलेला वाटतं हार्डली. आणि मी त्याला म्हटलं सिद्धार्थ मला करायचं आहे आणि माझ्या खरंच वेळ नाही, तू मला थोडा वेळ देशील का? आणि त्याने पण सांगितलं की मला पण वेळ नाही आहे. तर मला तो दादरला जिथे राहतो तिकडे खाली एक तो जिना आहे, असा ब्रिटिशकालीन टाईप जिना दिसतो तो. तर मी म्हटलं 1 तास पण मला एक 10 मिनटं देशील का तू? तर ठीक आहे. तर त्याने ते कोट बीट घाततो. तुम्ही ॲक्च्युली कुठून तरी आलेला, त्याने तो कोट घातला, टोपी घातली, आम्ही नॉर्मली मिशी लावली, शूट केलं. आम्ही हार्डली सांगतो मी त्या फोटोचं म्हणजे त्या फोटोशूटचे मी हार्डली 10 ते 12 फोटो काढले असतील आणि आम्ही ते डन केलं. म्हणजे आम्ही 1-1.5 मिनटं ते शूट डन केलं आणि आम्ही निघालो. हो ते माझं. तेजस तू एक वेगळा प्रयोग केला होतास, ते म्हणजे झूम कॉलवर फोटोग्राफी असं काहीतरी ते होतं ना? हो त्यावेळेला बऱ्याच फोटोग्राफर म्हणजे हा काय मी कॉन्सेप्ट स्टार्ट नव्हतं केला, बऱ्याच फोटोग्राफर्सने केलं होतं. मला त्याच्यातनं वाटलं की आपल्या इंडस्ट्रीमधलं ज्याच्यावर आपण नेहमी काम करतो त्यांच्याबरोबर आपण एखादा असा प्रयोग करून बघावा. एक बोलणं चालणं पण होतं आणि एक टच राहतो आणि नेहमीचे तुमचे फ्रेंड्स असतात म्हणून केलं होतं. पण तुला आश्चर्याची गोष्ट सांगायची म्हणजे की त्याच्यात मी जे काही काम केलं होतं ते काम बघून मला लॉकडाऊन त्याचं एक 4 ते 5 प्रोजेक्ट्स मिळाले आणि मोठे प्रोजेक्ट्स मिळाले. सो मला माझ्या इंडस्ट्रीमधल्या म्हणजे मराठी इंडस्ट्रीमधल्या सगळ्या कलाकारांना जेन्युइनली थँक्स सांगायचं आहे की त्याच्यानंतर मी एक साडी सिरीज पण केली होती. तर त्याच्यामुळे मला 1-2 प्रोजेक्ट्स मिळाले. तर मला खरंच त्यांना मनापासून थँक्स सांगायचं आहे की माझा लॉकडाऊन एकदम सुखकर गेला. त्याच्या शेवटचा प्रश्न, तुझं पहिलं फोटोशूट तुला आठवतंय का? सगळ्यात पहिलं फोटो कोणाचा, कधी, केव्हा काढला होता आठवतं? पहिला फोटो मला पहिला फोटो आठवत नाही कारण मला जेन्युइन खूप आधी येते. पण फोटोशूट मला आठवतं आहे. मला आमच्या ॲनिमेशन क्लासमध्ये एक मुलगी होती आणि तिने मला विचारलेलं की तिला मॉडेलिंगची आवड आहे आणि मी जस्ट कॅमेरा घेतला होता. ती म्हटली तू मला पोर्टफोलिओ करायचा, मला तू शूट करून देशील का? मला तू काढलेले फोटो आवडले. तर तिने मला ते दॅट वॉज माय फर्स्ट एव्हर पोर्टफोलिओ आणि ती मला त्या पोर्टफोलिओचं काहीतरी 3,000-1,000 रुपये दिले होते आणि आय वॉज सो हॅपी. आणि ते ॲक्च्युली माझं मोटिवेशन होतं की अरे मी दिवसाला 3,000 रुपये कमवले तर महिन्याला किती कमवीन. दिस इज हाऊ इट स्टार्टेड. सो ऑल थँक्स टू हर. आमचं नाव रिव्हील करू इच्छित नाही आता पण कारण तिला आवडणार नाही. बट दॅट वॉज माय फर्स्ट फोटोशूट एव्हर. क्या बात आहे. थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि असाच हा प्रवास सुरू राहू देत.